श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचं अगदी मनापासून आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत स्वामी चरित्र अध्याय 6वा. तर सर्व स्वामी भक्तांनी हा स्वामी चरित्र अध्याय हा शेवटपर्यंत बघावा अशी मी तुम्हाला विनंती करते. चला तर आपण सुरुवात करूया. श्री गणेशाय नमः. धरोनी शिशूचा हात अक्षरे पंडित लिहवीत तैसे हे स्वामी चरित्र अमृत. स्वामी समर्थ वदविती. मागील अध्यायाच्या अंती चोळप्पा विनवी स्वामींप्रती कृपा करोनी मजवरी. बडोद्यासी चलावे भाषण ऐसे ऐकुनी समर्थ बोलती हसुनी. मल्हाररावाची या मनी आम्हाविषयी भाव नसे, म्हणून तयाच्या नगरात आम्हा जाणे नव्हे उचित. अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे. ऐसा यत्न व्यर्थ केला तात्या मनी चिंतावला. आपण आलो ज्या कार्याला ते न जाय सिद्धीसी. परी पहावा यज्ञ करोनी ऐसा विचार केला मनी. मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले. भक्ती नाही अंतरी दांभिक साधनांते करी. तया ते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील. मग तात्यांनी काय केले. सप्ताहासी ब्राह्मण बैसविले. गुरुचरित्र आरंभिले. व्हावयासी स्वामी कृपा परितयाच्या वाड्यात. कधी न गेले समर्थ तात्या झाला व्यग्र चित्त. काही उपाय सुचेना आता जाऊनी बडोद्यासी. काय सांगावे राजयासी आणि सकळ जनांसी तोंड कैसे दाखवावे. ऐशा उपाय करोनी न होती स्वामी प्रसन्न. आता एक युक्ती योजून न्यावे पळवून येतीसी. असो कोणे एके दिवशी साधून योग्य समयांसी. मेन्यात घालूनी स्वामींसी तात्या साहेब निघाले. कडप गावचा मार्ग धरिला अर्धमार्गी मेना आला. अंतसाक्षी समर्थाला गोष्ट विदित झाली. मेन्यातून उतरले मागुनी अक्कलकोटी आले. ऐसे बहुत वेळा घडले. हाही उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यात जाऊन या राहिले समर्थ. तेव्हा उपाय खुंटत टेकिले हात तात्यांनी. मग अपयशाते घेऊन बडोद्यासी आले परतोनी. समर्थ कृपा भक्ती वाचोनी अन्य उपाय न होय. परी मल्हारराव प्रती प्रयत्न आरंभित पुढती. सर्व त्रासी विचारिती कोण जातो स्वामींकडे. तेव्हा मराठा उमराव यशवंत तयाचे नाव कृपा कार्याची धरुनी हाव आपण पुढे जाहला. तो येऊनी अक्कलकोटी घेतली समर्थांची भेटी. वस्त्रे अलंकार सुवर्ण ताटी स्वामी पुढे ठेवीत. ती पाहुनी समर्थाला तेव्हा अनिवार्य क्रोध आला. यशवंता पाहुनी डोळा काय तेव्हा बोलले. अरे बेडी आणोनी सत्वर ठोका याचे चरणी. ऐसे त्रिवार मोठ्याने समर्थ क्रोध बोलले. क्रोध मुद्रा पाहुनी यशवंतराव भ्याला. मनी पळाले तोंडचे पाणी लटालटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी सत्वर यावे बडोद्यासी. तेथील कार्यासी सोडोनी साहेब विष प्रयोग केला. मल्हारराव वरी आळ आला. त्या कृत्या माझे यशवंताला गुन्हेगार लेखिले. हाती पायी बेडी पडली. स्वामी वचनाची प्रचिती आली. अगणित लीला दाविली. ख्याती झाली सर्वत्र. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नानापाकृत कथा समंत सदा परिसोत षष्ठोध्याय गोढा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते षष्ठोध्याय समाप्त. शुभम भवतु. मित्रमैत्रिणींनो, हा आपला अध्याय होता 6वा. तर तुम्हाला कसा वाटला मला कमेंटद्वारे कळवा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असल्यास तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. श्री स्वामी समर्थ.